आम्ही जेव्हा वर आलो होतो तेव्हा असं वाटलं की काहीच थंडी नाही आहे, गरम होते. सगळ्यांनी स्वेटर काढलं, पण काहीच वेळात जसं सूर्य मावळला तसं थंडी इतकी कडाक्याची पडली. गरम गरम शेकोटी पेटल्या. रायरेश्वर पठारावर मस्त थंडी आणि या ठिकाणी शेकोटी आणि शिवरायांचा पोवाडा. आणि वरनं मी इथं टेंट मध्ये राहते. तुम्ही एवढा एक्साइटेड आहे मला भारी वाटलं ऐकून. लाल आहे, पांढरा आहे आणि हे 2-3 कलरचे शिल्लक आहेत. ते कोणत्याही वयोगटातली व्यक्ती या ट्रेकिंगला येऊ शकते हे मी 100% तुम्हाला सांगते. कारण आज आमच्यासोबत प्रत्येक वयोगटातली व्यक्ती आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, परंतु कोणालाही कसलाही त्रास झाला नाही. कोकणे परिवारासोबतचं जे माझं पहिल्यांदा ट्रेकिंग झालं ते अतिशय आनंदीदायी आणि हसतमुख अशा वातावरणामध्ये झालं. ट्रॅकिंग मला खूप आवडतं, कॅम्पिंग आवडतं, ते सगळं माझं स्वप्न असं खरं झालंय. मला खूप आवडलं. घाटाचा प्रवास करून आम्ही आलो रायरेश्वर पठाराच्या पायथ्याला. इथून आमचा रायरेश्वरचा ट्रेक सुरू झाला. हे आमची बस जी आम्हाला उद्या सकाळी पुन्हा भेटणार आहे आणि आमचा आता ट्रेक सुरू झाला आहे. छोटासा ट्रेक करून आम्ही आलोय रायरेश्वर पठारावरच्या आमच्या कॅम्प साईटला. संदीप जंगम आणि सचिन जंगम यांच्या हॉटेल शिवशंभू या ठिकाणी. मागच्या वेळेला हे सगळं सेटअप नव्हतं, यावेळेला खूपच सुंदर त्याने हे सर्व उभा केलेलं आहे आणि समोर आमचे टेंट लागलेले आहेत. या ठिकाणी आमची रात्रीची मुक्कामाची व्यवस्था आहे. नमस्कार, जय शिवराय. मी म्हणण्यापेक्षा आम्ही आत्ता आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर. सुंदर मस्त वातावरण इकडे आत्ता जस्ट सूर्यास्त झालेला आहे आणि छटा केसरी छटा म्हणण्यापेक्षा भगवी अतिशय सुंदर वातावरण. आता शेकोटी आम्ही पेटवतोय आणि या ठिकाणी आमचं कॅम्पिंग साईट संदीप आणि सचिन जंगम यांची ही साईट आहे. दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो. आता सरस्वती, कसं वाटतं? छान वाटतं. थंडी पडली आता. आम्ही जेव्हा वर आलो होतो तेव्हा असं वाटलं की काहीच थंडी नाही आहे, गरम होते. सगळ्यांनी स्वेटर काढलं, पण काहीच वेळात जसं सूर्य मावळला तसं थंडी इतकी कडाक्याची पडली. सगळे स्वेटर कानटोपी घालून बसलेत आणि आमची कॅम्पिंग आहे. आता आम्ही शेकोटी पेटवायला सुरुवात केली आणि त्याचा आम्ही आनंद घेतो. मज्जा. आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती. गेल्या वर्षी मी खूप रडलेले, कारण गेल्या वर्षी पप्पा आणि काका आणि आजी रायरेश्वर येथे म्हणजे येथे येत होते आणि मला खूप दिवसांपासून यायचं होतं, पण तेव्हा माझी शाळा होती. पण यावेळेस मला 1 दिवसाची सुट्टी आहे, त्यामुळे मी आलेली आहे. खूप छान वाटतंय आणि आम्ही आज टेंटमध्ये झोपणार आहोत. खूप एक्सायटेड आहे मी टेंटमध्ये झोपायला आणि शेकोटी पेटवलेली आहे. चला आता शेकोटी. चला, गरम गरम गरम. मग फर्स्ट ॲनिव्हर्सरी ॲट रायरेश्वर. पहिल्या ॲनिव्हर्सरीला माझी इच्छा होती आम्ही दोघं फिरायला जावं, ते पण पूर्ण झाली. पूजाची इच्छा होती पूर्ण फॅमिली घेऊन फिरायला जायचं, ते पण पूर्ण झाली. आणि अतिशय छान निसर्ग संपन्न आणि ऐतिहासिक अशा रायरेश्वर पठारावर आम्ही आलो आहे. माझं पाहताय तुम्ही शेकोटी पेटली आहे. छान अगदी गुलाबी थंडी पडली. मला तर खूप आनंद आहे, कारण माझी फॅमिली माझ्यासोबत आहे. इको फ्रेंडली क्लबचे सदस्य आमच्यासोबत आहेत आणि सर्वजण खुश आहेत, एन्जॉय करतात, ट्रेक करतात. उद्याची एक्साइटमेंट तर आहेतच, पण आजचा दिवस पण खूपच सुंदर आमचा गेला आहे. पूजाची काय भावना आहे
ट्रेक किती छान अवघड होतं ते थोडक्यात शेअर कर. मला तर ट्रेक म्हणाले की 1.5 तासाचा ट्रेक आहे म्हणून. असे तुझी गंमत केले. हा गमत केली होती. किती 10 मिनिटांमध्ये आम्ही चढलो. इथं टेंट वगैरे सगळे लावले होते. सनसेट पाहिलो. खूप छान वाटलं सनसेट पाहून. इथं टेंट पण गाठले. नाईट खूप थंडी तर खूप आहे. आताच थंडीची फिलिंग चालू झाली. चला आपण इकडे बघा आता आमचा मित्र निलेशने असा भला मोठा टेबल डोक्यावर घेऊन आणला एक असं ते डोंगर आणल्यासारखं. आणि आता संतोष सरांनी इथं आणलेली आहे गरमागरम चहा. ए चला चाय 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 गरम चाय गरम चाय गरम बांगडा गरम बांगडा किटली गरम रायरेश्वर. निलेश कसं वाटलं? खूप चांगलं वाटत आहे. थंडीमध्ये हा गरम चहाचा अनुभव असेल, टेंटचा अनुभव असेल, शेकोटीचा अनुभव असेल, खरंच अनुभवण्यासारखं आहे. म्हणजे खरी थंडी आपण जे घरामध्ये 4 भिंतीच्या राहून अनुभवतो आणि असं उघड्या डोंगरावर जेव्हा अनुभवतो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. खऱ्या अर्थाने ही थंडी अनुभवणं फार गरजेची आहे. तर पहिल्यांदा मला आयुष्यात असं थंडी अनुभवायला मिळत आहे परशुराम सरांमुळं. तर इको फ्रेंडली टीमचं आणि सरांचं मला आभार मानायचं. यस, गरमागरम चाय. क्या बात है, बहुत बढ़िया. शेकोटी कसली पेटली काय हो सर? काय मस्त वाटतंय सर. गरम थंडी वाजते आता एकदम असं गरम शेकोटी पेटलेली आहे असं फील आले बघा. इथनं हलूच वाटत नाही मला तर. छान. रायरेश्वर पठारावर मस्त थंडी आणि या ठिकाणी शेकोटी आणि शिवरायांचा पोवाडा जबरदस्त. तर तुम्हाला शेकोटी पेटवल्यावर कसं वाटतं? एकदम मस्त गरम वाटतंय. अप्रतिम अनुभव. अच्छा, मग आपण थोडेसे गेम्स खेळू, मस्ती वगैरे करू, चालेल? आता मी पहिल्यांदा असं कुठल्या तरी गडावरती चढले. मीन्स मी खाल्लं बघते खूप सगळे गड, पण मी हा पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स आहे. मी घेतलाय गडावरती आणि वरनं मी इथं टेंट मध्ये राहते आणि मला camping खूप छान. तुम्ही एवढं एक्साइटेड आहोत. मला भारी वाटलं ऐकून. तिथं चेहरा बघा कसलं भारी आहे. हा पुढं. तर मी माझ्या मम्मा डॅडीला सोडून आले आणि आज माझं रिझल्ट काय लागलेला त्याला पण सोडून. रिझल्ट नाही, आज होता. आता गेल्यावर कळेल. नाही, मम्मी पाठवली. कसं लागलाय? छान लागलं. छान लागलाय. राहायला आवडते. कॅम्पिंग खूप आवडतं. मी फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स घेतला, मी अनुभव घेतला. तुम्हाला थंडी वाजली ऐकून. इथं खूप थंडी आहे ना. बरं, तुला हा ग्रुप कसा वाटला? आम्ही सर्व सगळे कसे वाटले? सगळ्यात जास्त छान वाटलं. जास्त कोण आवडला? सगळेच आवडले. उगा आम्हाला अन्याय करू नका. ए पण मस्त बोलते पोरगी. मला नवीन फ्रेंड्स पण भेटले. छान, बेस्ट. ओके, माहितण्यासाठी जोरात टाळ्या. खूप छान अरेंजमेंट केली. बरं, माहितनाचा आजीला थोडक्यात एक बसून बोला. तर कोकणे सरांची फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद की किती एवढा खडतर ह्याच्यातून ट्रिप अरेंज करून तुम्ही सगळ्यांची सोय करणे किंवा इथं आल्यानंतर कोणाला असं भासून देत नाहीत की काहीतरी वेगळं आलो, आपण एकत्र फॅमिली आलोय असं वाटतं. इतकं वातावरण छान मॅनेज करतात की एका घरातलेच आपण सगळे आलेलो आहेत आणि खूप छान. त्यामुळे सगळ्यांचं दर्शन झालं, वेगळे वेगळे ठिकाण बघायला मिळाले आणि असे ऐतिहासिक ठिकाण सगळ्यांनी बघितले पाहिजेत. तर सरांच्यामुळे हे शक्य झालं आणि त्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच आम्ही जोडत राहू, प्रत्येक ट्रिपला येण्याचा प्रयत्न करू. एक छोटासा प्रश्न मला पडलाय, सर्वांच्या वतीने मी विचारतो. तिने खूप शार्प आहे माहितन्या, त्याच्या मागचं काय कारण आहे? आधीपासून काय असं डेव्हलप केलंय का तिला? म्हणजे बोलण्यात वागण्यात खूप शार्पनेस आहे तिच्या.
तिचे मम्माचे गर्भसंस्कार आहेत ते. वा. हा, कारण ती पोटात असताना तिच्या मम्माने खूप ग्रंथ, पोथी, पुराणे सगळे आपले वाचलेले आहेत आणि खूप अभ्यास तिचा आहे तिच्या मम्माचा आणि धार्मिक पण आहे ती. आणि पुढच्या ट्रिपला जॉईन होईल. आता तिच्या छोट्या मुलाची गॅदरिंग असल्यामुळे ती आली नाही. पुढच्या ट्रिपला जॉईन होईल. तिची मम्मा पण येणार आहे. येस, थँक्यू. माझी ओळख करून देते. माझं नाव शुभांगी सुधाकर पवार गायकवाड. मी प्राथमिक शिक्षिका आहे. माझे मिस्टरही शिक्षक आहेत. मला 2 जुळी मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्याच स्वतःच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचे दुःखाचे असे वेगवेगळे प्रसंग येत असतात. मी D.Edला असताना माझा उजवा पाय, म्हणजे मला खेळाची खूप आवड आहे. खरं तर मला म्हणजे पोलीस खात्यात जायचं होतं, खूप काही करायचं होतं. पण मी गावाकडून कॉलेजसाठी गाडीवर येत असताना माझा उजवा पाय गाडीमध्ये गेला. कारण खूप दिवसांना आज हा प्रसंग सांगते आणि त्यामुळं त्या घटनेनंतर म्हणजे खूप काही करायचं होतं आयुष्यामध्ये, पण ते राहून गेलं. माझ्या उजव्या पायाची टाच पूर्ण गाडीमध्ये गेलेली होती पाठीमागे आणि मी 1.5 महिना जवळजवळ हॉस्पिटलमध्ये होते आणि डॉक्टर म्हणजे 2 ऑपरेशन झाले होते तरी पण ते टाके जुळत पण नव्हते. म्हणजे खूप 1.5 ते पावणे 2 महिन्याचा एक इतका कठीण काळ मी अनुभवला माझ्या आयुष्यात, तेही अगदी वयाच्या 18व्या वर्षी. आणि खूप म्हणजे त्या काळात कसला अनुभव नव्हता, काही नव्हता. शिक्षण सुरू होतं आणि एक असा एक वेगळा टर्न मिळाला आयुष्याला तिथून, त्या गोष्टीपासून की आता पुढं आपल्याला जे करायचं ते होणार नाही, म्हणजे आपलं ध्येय बदललं आयुष्याचं. आणि तरी पण मी ज्या वेळेला हे सगळं यातून गेले आणि त्यानंतर खूप जवळजवळ 1 वर्ष ट्रीटमेंट चालू होती. सगळ्या दवाखाने, औषधे, डॉक्टर बदलणं, सगळ्या गोष्टी. पण सुदैवानं माझी टाच नीट झाली. माझ्या उजव्या पायाच्या टाचेला 14 टाके आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा मी गेली 10 वर्ष झालं आमच्या झेडपी शिक्षकांच्या स्पर्धा असतात, तर त्या स्पर्धांमध्ये खेळ खेळते आणि त्याच्यात जिल्हा लेवलला प्रथम क्रमांक. तालुक्यासाठी काम करते माझ्या. आणि माझ्या तालुक्यामध्ये काम करत असताना जे काही राहून गेलं माझ्या आयुष्यात मी जगत असताना, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न अगदी आत्मविश्वासानं आणि चिकाटीने करते. त्यामुळे मला प्रत्येक स्त्रीला एक संदेश द्यायचा आहे आज इथं असणाऱ्या, की आयुष्यात किती जरी कठीण प्रसंग आला तर आपण जर खचलो नाही आणि आत्मविश्वासानं उभं राहिलो तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. आणि हे करून घ्यायचं नाही. बऱ्याच अशा ट्रिप किंवा बाहेर जाणं असेल, कुठले खेळ असतील तर ते मी आवर्जून करते. माझी ती आवड मी कमी केली नाही. आता सध्या जर तुम्ही उजवा पाय माझा बघितला ना, मला प्रत्येक जण विचारतं मॅडम काय झालेलं आहे म्हणून. म्हणजे एवढं ते विचित्र झालं होतं की अगदी टाच पूर्ण निखळून पडली असती एवढ्यावर थांबलेली आहे. आणि माझ्या सुदैवानं मला डॉक्टर पण चांगले मिळाले की ज्यांनी माझा पाय नीट केला. आणि ह्यात मला माझ्या कुटुंबाचं म्हणजे खूप मोठा सपोर्ट मिळाला. हे मला सांगायचं ह्याच्यातून की आपण जर ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ते आपण करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. प्रसंग आहे म्हणजे मुलं माझी 2 शिक्षणासाठी गेलेली आहेत बाहेर. मुलगा पुण्याला आहे आणि मुलगी राहुरीला अहमदनगरला गेलेली आहे. मग आता यानंतर पुढे आपल्याला जायचंय फिरायला तर मुलांची वेळ ऍडजस्ट होत नाही आपल्यासोबत. आता मग शिल्पा मला म्हटली की चल तुला आवड आहे प्रवासाची, ट्रेकिंगची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायला फार आवडते. नवीन गोष्टी, एखाद्या ठिकाणची नाविन्यता, तिथं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची सर मला खूप आवड आहे, प्रचंड आहे. वेडी आहे मी त्या गोष्टींसाठी की मला नवीन ठिकाणं बघायला, तिथली माहिती घ्यायला, तिथली ऐतिहासिक काय नेमकं तिथं काय आपल्याला नवीन शिकायला मिळाली, या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला खूप आवडतं. आम्ही मैत्रिणी येणार होतो या ट्रिपला, पण माझ्या मैत्रिणीच्या घरचे कोण तर त्यांचे नातेवाईक वारले म्हणून त्या कॅन्सल झाल्या. आम्ही दोघी आलो. माझा प्रवास पण ह्यांच्यासारखाच आहे. माझं लंग्स एक खराब आहे, त्यामुळे मला कुठं पण हवा चेंज झाली तरी मला चालत नाही, ट्रेकला गेलं तरी चालत नाही, दम लागतो. आता मी सगळं घेऊन, त्यासाठी माझी बॅग सगळी जड आहे, औषधं पंप ते सगळं घेऊन आले. तरी पण मी सांगायचं माझा उद्देश म्हणजे विद्या संतोष गवांकी यांच्या प्रोत्साहनामुळे
आणि संतोषमुळं आणि त्या सगळ्या नेहमी माझ्या पाठीशी असतात म्हणून मी सगळं करू शकते, नाहीतर मी इथपर्यंत आलेच नसते. अभिनंदन. 15 वर्षापूर्वी निमोनियाने लंग्स खराब झाले, त्यामुळे मी माझं हवा बदलली तरी मी आजारी पडते. पण आता सध्या माझी मानसिक स्थिती स्थिर चांगली राहिल्यामुळं, मैत्रिणी चांगल्या असल्यामुळं मी त्यावर हे करू शकले, मात करू शकले. आता मला सध्या म्हणजे त्रास होतो पण कधीतरी त्रास होतो. आता मी एकदम खुश आहे. त्यामुळे मला आता थोड्या वेळानं दोन्ही मॅडम डान्स करणार. एकदम आता खुश आहे म्हटल्यावर कसं काय करायचं, कुठल्या गाण्यावर करायचं. आणि जर डान्स केले नाही तर समजून घ्या खुश नाही. नाही ऐका, आणि जर डान्स केले नाही समजून घ्या कुछ तो गडबड आहे. मग सीआयडी तपास. माझं नाव रिया आहे. सो माझे डॅड एबीपी मध्ये आहेत, मम्मा हाऊसवाईफ आहे. आफ्टर 12 माझा आफ्टर 12 असं काही ठरलं नव्हतं की नीट दिली, पण ठरलं होतं की MBBS करायचं का काय करायचं. बट सगळ्यांनी खूप जास्त गायडन्स वगैरे दिलं. म्हटलं की फिजिओ कर, कारण की सध्या आपण बघतोच एल्डरलीजला वगैरे की फिजिओ तर जास्त त्यांना लागतं. पाय दुखले, कंबर दुखतं, मग ते एक्सरसाईजसाठी वगैरे जास्त फिजिओ कामी पडतं. मग आता फिजिओथेरपी करते आहे, फर्स्ट इयर आता संपेल जानेमध्ये. आणि अनुभव असं सांगायचं म्हणजे लास्ट टाईम कोकणी अंकलसोबत गेलो होतो आम्ही सज्जनगड वगैरे फिरायला. तेवढा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यानंतर यायचं होतं बट टाईम मॅनेजमेंट होत नव्हतं. स्कूल परत म्हणजे छोटं त्याचे स्कूल वेगळे, डॅडांचं शेड्यूल वेगळं, त्याच्यामुळे जमत नव्हतं. पण अचानक डॅडांनी परवा कॉल केलं की अंकल जात आहेत, तू तयार आहेस का जाण्यासाठी. मग मी सुट्टी टाकली, बुकिंग केलं. अंकलला थोडासा त्रास दिला की अंकल माझ्यासाठी गाडी थांबवून ठेवा, मी येते. मग तसं मी वायचंद अंकलच्या घरी गेले, तिकडून डायरेक्टली पंढरपूरला सगळ्यांना जॉईन झालं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. तसं आपलं हे एक सुंदरसं कुटुंब आहे आणि उघड्या या घराच्या आभाळाच्या छताखाली एवढ्या मोठ्या घरामध्ये आपण सगळे एकत्र छान जमलेलो आहोत. आणि इतकं सुंदर वाटते की थंडीचा एक्सपिरियन्स तर घेतोय, गुलाबी थंडी, कुडकुडणारी थंडी. जे काही एक्सपिरियन्स घ्यायचा होता काश्मीरला, स्वित्झर्लंडला जाऊन किंवा आयलंडला जाऊन सुद्धा जो एक्सपिरियन्स घ्यायचा होता तो सध्या आपण इथं अनुभवत आहोत. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. आज सगळेजण स्वतःचा सगळे एक्सपिरियन्स सांगत आहेत म्हणजे आणि त्याच एक्सपिरियन्समधूनच आपण असं स्ट्रॉंग होत जातो आहोत. स्ट्रॉंग माइंड इन अ स्ट्रॉंग बॉडी असं म्हटलं जातं. हे सगळे जे उदाहरणं आपल्यासमोर तिघी बसलेले आहेत ते तिघींचंही उदाहरण आपण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं खरं जर आपलं माइंड जर एवढं स्ट्रॉंग असेल तर माणूस कशातूनही सर्वाईव्ह होऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो. जपानमधली लोक म्हणजे मला असं ह्यांचं ऐकून असं मला वाटलं की काहीतरी सांगावं म्हणून. आम्ही टीचर असतो, आम्हाला थोडी बोलायची असं सवय सरांना माहीतच आहे म्हणून मी नको म्हणत बसले ते नाही. तर जपानमधल्या लोकांचं सरासरी आयुर्मान हे सर्वात जास्त आहे असं म्हटलं जातं. जपान हा असा म्हणजे खरं तर तो सगळा बेटांचा एक देश आहे. अशा बेटांच्या अतिशय अवघड परिस्थितीमध्ये जगणारा असा देश आहे आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा तो सर्वात जास्त आयुर्मान असणारा आणि सर्वात स्वस्थ स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगणारा देश आहे. तर सगळ्या जगाने सुद्धा त्याच्यावर रिसर्च केलं तेव्हा कळलं की तिथली जे राहणीमान आहे किंवा त्यांचं जे जगणं आहे तो त्यांचा मेन आयुष्यमान वाढवण्याचा मेन मुद्दा आहे. तर त्याला इकिगाई असं म्हटलं जातं. इकिगाई असं म्हटलं जातं. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक इकिगाई असते. म्हणजे त्यांच्या लाईफची इकिगाई काय आहे तर आयुष्य जर वाढवायचं असेल तर आपल्या बॉडीला कंटिन्यू वर्किंग देत राहा. तुमची बॉडी जर एका ठिकाणी राहिली तर ती फ्रीज होऊन जाईल. त्यासाठी तिला फ्रीज होऊ देऊ नका. वर्किंग जितकं जास्त कराल तितकी तुमची बॉडी कंटिन्यू जास्त वेळ राहील किंवा जास्त काम करत राहील. ते फार एक्सरसाइज करत नाहीत, हेवी वर्कआउट करत नाहीत किंवा फार ओझं उचलत नाही, असं काहीच करत नाहीत. फक्त हेल्दी डाएट आणि डेली वॉकिंग, दॅट्स द मेन इम्पॉर्टंट थिंग फॉर देअर इकिगाई. म्हणजे त्यांच्या इकिगाईचं हे मेन बेसिक आहे. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं आयुष्य आनंदी सुखी जगण्याचं एक प्रत्येकाला एक इकिगाई असते. आपल्या प्रत्येकांजवळ एक इकिगाई आणि ती आज आपण सगळेजण शेअर करूया. म्हणजे मी इकिगाई सांगितली म्हणून आपण सगळेजण ती शेअर करूया. इकिगाई काय म्हणजे माझ्या आयुष्यातलं मला आयुष्याला उर्मी देणारं किंवा माझं आयुष्य आणखीन छान होण्यासाठी
माझ्याकडची माझा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे किंवा माझा जो वीक पॉईंट आहे तो मी मागं सारणार आहे आणि मी स्ट्रॉंग पॉईंटला स्टिकअप राहून पुढे जाणार आहे. तर माझ्यातली इकिगाई काय आहे, तर मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात अनेक स्ट्रगल्स येतात किंवा अनेक फेल्युअर येतात किंवा आपण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींच्या संकटांना तोंड देत असताना घाबरतो. तर अशा वेळेस आपण थोडंसं प्रॅक्टिकल राहायला हवं आहे किंवा आपल्या इमोशनवर कंट्रोल ठेवायला हवं आहे आणि त्यातूनच मोठ्या संकटांना सुद्धा आपण धीराने तोंड देऊन पुढे जाऊ शकतो. तर ही माझी इकिगाई काय आहे, तर मला माझ्या मनाला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. जंगम फॅमिलीच्या घरी आम्ही आलो. हे बघा जेवणाची तयारी सुरू आहे. हे भाजी आहे. कशाचे भजी सगळं संपला. आलू बैंगन वरण पिठलं भात हॅलो मन कोण बोलतय? जेवण झालं का? झालं. काय खायली तू? काय खायला? बिस्किट दाखव. बिस्किट कुठे आहे? कुठे आहे बिस्किट? इथं आहे का? मला दे की. हे ना दे बिस्किट. दे. काय हुशार गेले करू. पाणी घ्यायचं. काय काय आलंय जेवणामध्ये शिल्पा मॅडम? पिठलं, बटाट्याची भाजी, ठेचा आणि लोणचं. बर. गरमागरम मस्त गरमागरम बाजरीची भाकरी, त्याच्या लोणकं, कढी, तूप वगैरे. नाचणीची भाकरी. कसं आहे जेवण? मस्त आहे. गरम पिठलं, नाचणीची भाकरी आणि भाजी. बाय मिस्टेक सोबत लोणचं आणि माहित ना कसं जेवण? अरे बापरे, थंडी का झाले. अतिशय फ्रेश सकाळ झाले आमच्या. मी पण फ्रेश झालोय. मस्तपैकी मोकळा होऊन आलोय आणि मस्त शेकोटी करतोय. रात्री तर भयानक थंडी होती. झोपू का? थंडीपासून संरक्षण करू तेच प्रश्न पडला होता. 1 पांघरून 2 पांघरून तर नव्हते, पण असं स्वेटर वगैरे आणल्यामुळे आम्ही एकच पांघरून 3 घेतलं. तसंच पाहिजे. आठवण राहिली ना. थंडी वाजली नसेल तुम्हाला? हो, अगदी टिटकून झोपला असतं ना. मस्त शेकोटी करतो. थोड्या वेळात फ्रेश होऊन परत नाश्ता करणार आहे. भेटूया. मस्त फ्रेश होऊन आता कॅम्प साईटला निरोप देऊन आम्ही नाश्त्यासाठी निघालोय. नाश्ता करून रायरेश्वराचं दर्शन आणि त्यानंतर सातरंगाची माती मिळण्याच्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. चला भेटूया. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आता निघालोय रायरेश्वर मंदिराच्या दर्शनाला. माझ्यासोबत माहितने आहे. माहितने कसं होता नाश्ता? छान होता. पोहे होते. पोहे आणि त्याचं शेव होते. खूप छान होतं. पण मला पोहे होतं, खारा बुंदी होतं आणि बाकीचे जे जसं की भाकरवाडी असेल, चॉकलेट असेल, ते आपण खाल्लेलं. स्नॅक्स आणलेले ते सगळे वाटून आम्ही खाल्लं. तुला पण मला पोहे आवडत नाही. मग काय खाल्ले तू? मी शेंगा पोळी खाल्ले, पराठा खाल्ले, भाकरवडी खाल्ले. तू? एवढंच आपलं जेवण असतं. मी पोहे खाल्ले, पराठे खाल्ले, बस. नमस्कार, मी संदीप जंगम आणि इथं रायरेश्वरवरती आम्ही इथले स्थायिक लोक आहेत. जर ज्यावेळेस महाराजांनी शपथ घेतली या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची, तर त्यावेळेस कर्नाटकवरून शिवा नावाचे जंगम आणलेले, तर त्यांचे आम्ही वंशज आहे. आता त्यांचे 40-45 घरं झालेत वरती. तर हे जे मंदिर तुम्ही बघताय, इथं महाराजांनी शपथ घेतलेली 27 एप्रिल 1645 साली. तर त्यावेळेस हे मंदिर जे आहे असं हिस्ट्रीमध्ये आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे आणि 18व्या शतकात रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. तर तुम्ही आता हे मंदिर जे आहे ते तुम्ही कसं बघाल तर आतमध्ये गेल्याच्यानंतर लेफ्ट साईडला एक सिम्बल आहे, शिलालेख आहे
आणि राईट साईडला 2 सिंबल आहेत, ते एक बघू शकता. पर आतमध्ये गेल्याच्या नंतर दोन्ही बाजूला मोठे मोठे पिलर आहेत, मोठे खांब आहेत, ते बघू शकता, म्हणजे अखंड आहे. परत दरवाजे आहेत ते पूर्ण एकाच दगडामध्ये कोरलेले आहेत. आतमध्ये गेल्याच्या नंतर जो शेवटचा भाग दिसतो छोटा, तर तिथं शिवलिंग आहे, महादेवाचं जे शिवलिंग असतं ते तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि परत या साईडला आलात, ही जननी देवीचं मंदिर आहे आणि ही दक्षिणमुखी आहे. तर दक्षिणमुखी भारतामध्ये जी देव्या आहेत त्या कमी आहेत, तर ते इथं पण रायरेश्वरवरती मंदिर आहे. परत पुढं महाराजांचं स्मारक आहे. आणि रायरेश्वरती जे रायरेश्वराचं महत्त्व म्हणजे महाराजांनी शपथ घेतली आणि दुसरं एक की एकाच ठिकाणी 7 रंगाची माती सापडते. तर ती कशामुळे सापडते एकाच ठिकाणी? पण व्हॉल्कॅनायझेशनमुळं ज्यावेळेस उद्रेक झाला असेल खूप वर्षापूर्वी, तर त्याच्या उद्रेकातून हे कलर तयार झाले. तर तिथं त्या स्टडी झाल्याच्या नंतर आपल्याला समजलं. आणि तिथं आपण गेलो की आपल्याला अवशेष पण मिळतात, जसे लोखंड जळल्यासारखे किंवा दगडी जळल्यासारखे. त्या बाहेरून ब्लॅक कलरचे असतात, आतमधून बरेचसे एका दगडामध्ये बरेचसे कलर असतात. तर हे आणि या साईडला एक पांडव लेणी, पांडवांनी कोरली एक छोटीशी लेणी आहे, खास काय बघण्यासारखं नाही आहे, म्हणजे थोडंफार आहे. ज्यांना आता काही लोक दगडामध्ये पण बरंच काही बघू शकतात, बघण्याची फक्त नजर पाहिजे तसे. पण एक छोटी लेणी, 7 रंगाची माती आणि मंदिर. आणि आता अजून तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं तर रायरेश्वर तर 18 किलोमीटर लेंथ आहे, तर 2-3 दिवस तर लागतात. जंगल ट्रेक वगैरे ते असं पण करतात, लोक करू शकतात. आता हे रायरेश्वरचं झालं. तर आम्ही आता मी संदीप जंगम, माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ आहेत. तर एक जे आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे, रात्री तुम्हाला बघितला असेल, तो सुनील आहे. तर त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे. तर तो सिम्बॉयसिस म्हणून 5 स्टारमध्ये तो जॉबला होता. नंतर त्यानं 5 स्टारमधलं हे सोडून मग इथे जॉईन केलं. पण एक्सपिरियन्ससाठी तो गेलेला एक 2-3 वर्षासाठी. तर आता तो मग कुकिंग वगैरे तो सगळं करतो इथे. आणि एक मोठे भाऊ आहेत. तर ही जी आयडिया आहे कॅम्पिंग वगैरे, तर ते लवासा सिटीमध्ये असताना मग त्यांना त्या साईडला कॅम्पिंग वगैरे सुरू झालेलं, म्हणजे ते ट्रेंड होता. तर त्याच्यानंतर मग इथं ते म्हणजे कन्सेप्ट आणला, मग हळूहळू ग्रोथ झाली. आणि इको फ्रेंडली क्लब कोकणी सर वगैरे आम्हाला खूप म्हणजे मार्गदर्शन तर करतच असतं, मार्गदर्शन तर सगळे करतात, पण फायनान्शियली थोडंफार सपोर्ट जो असतो ते पण मग खूप महत्त्वाचं असतं. तर सर आम्हाला कायम सपोर्ट करत असतात, कुठेही प्रॉब्लेममध्ये असेल तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतात. आणि पहिलं जे कॅम्पिंग सुरू केलं त्याच्यानंतर ओपनिंगला पण इको फ्रेंडली क्लबचाच आपला मोठा ग्रुप आलेला. तर त्याच्यानंतर हळूहळू ग्रोथ चालू झाली चांगली. आणि हे जे रायरेश्वरवरती सगळं आणावं लागतं, तर काही वरती डायरेक्ट आणण्याचा सोर्सच नाही, सगळं डोक्यावरनं. जरी माचीसचा बॉक्स जरी आणायचा असेल काडीपेटी, तरी आपल्याला खाली जाऊनच आणणं भाग आहे, वरती तर काय पॉसिबल नाही आहे. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला खालून आणावी लागते. तर त्यामुळे इथं आल्याच्या नंतर जे टुरिस्ट असतात तर त्यांना आम्ही म्हणजे सांगत असतो की वेस्ट काय करू नका, जे जेवण आहे किंवा. आणि प्लस इथले जे टुरिस्ट वगैरे येतात तर त्यांना एक ॲक्टिव्हिटी म्हणून की जे 7 रंगाची माती बघायला जातात किंवा, तर त्यांना जाता जाता जेवढा कचरा गोळा करता येईल तेवढं करून घेत असतो. आता तुम्ही जाताना बघाल की कचरा रस्त्याच्या बाजूला तरी दिसतच नाही, तर तुम्ही जाताना बघू शकता. इथे थोडंफार मंदिराच्या आजूबाजूला जेवढं कवर करता येईल तेवढं करतो. बाकीच्या किल्ल्यांवर जसं आहे तर त्या क्वांटिटीमध्ये इथं नाही आहे. कारण की आता जोपर्यंत आम्ही लोकांना सांगत नाही की तुम्ही कचरा टाकू नका किंवा, तर ते तर थोडे हे होतात की थांबतात तरी किंवा. आणि आपण करायला लागलो ॲक्टिव्हिटी तर 4 लोक अजून बघून थोडं हात तरी लावतात किंवा किमान आपल्या खिशातला कचरा तरी टाकत नाहीत. सह्याद्रीचा सिंहगर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलावी मनगटे खेळती खेळ जीवलेली. दारिद्र्याच्या उन्हात शिजला हिरड्याच्या घाम
गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। 7 रंगाची माती जिथे मिळते रायरेश्वर पठारावर त्या ठिकाणी आम्ही आलो। आता पाहतोय आपण पिवळं, जांभळं, लाल आहे, पांढरा आहे आणि हे 2-3 कलर जे शिल्लक आहेत ते एकदम छान संदीप दादाने छान गोळा करून ठेवलेले आहे। निलेश दादाने माती गोळा केलेली आहे। काय भावना निलेश दादा सांगा? अतिशय आनंद होत आहे की ज्याकरिता आपण एवढं दूर आलेलो आहोत, जे आपण ऐकलं होतं की या ठिकाणी रायरेश्वर पठारावर 7 रंगाची माती आढळते, ती साक्षात गोळा केल्यानंतर अतिशय आनंद होत आहे। म्हणजे आपण लहानपणी मातीत खेळलेलो आहोत अनेक जण, पण अशा 7 रंगाची माती कधी पाहिलं नव्हतं, पहिल्यांदा पाहिलोय, तर अतिशय आनंद आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, आई राजा देव दे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। नमस्कार, जय शिवराय। आता माझ्यासोबत शुभांगी गायकवाड पवार मॅडम आहेत, त्या शिक्षिका आहेत आणि पहिल्यांदाच इको फ्रेंडली क्लबसोबत भटकंतीला ट्रेकिंगला आलेत। कालपासून मस्त आम्ही निसर्गात फिरतोय। छत्रपती शिवाजी महाराज जिथे येऊन गेले, जिथे त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, अशा रायरेश्वर पठारावर आम्ही सुद्धा पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली। कालपासून मॅडम सोबत आहेत, तर त्यांना विचारूया नेमकं कसं वाटतं। मॅडम काय सांगा? नमस्कार, माझं नाव शुभांगी पवार गायकवाड। मी पहिल्यांदाच इको फ्रेंडली ग्रुपसोबत ट्रेकिंग करते आणि एवढा सुंदर अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच घेतला। आतापर्यंत फॅमिलीसोबत फॅमिली टूर्स केलेले आहेत, पण सरांचं नियोजन एवढं सुंदर आहे की कोणत्याही वयोगटातली व्यक्ती या ट्रेकिंगला येऊ शकते, हे मी 100% तुम्हाला सांगते। कारण आज आमच्यासोबत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, परंतु कोणालाही कसलाही त्रास झाला नाही। आणि सरांनी ट्रॅव्हलिंगची, जेवणाची व्यवस्था अगदी सुंदर केलेली आहे आणि मला असं वाटते की प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात ट्रेकिंग करावं, म्हणजे आपला स्वतःचा स्टॅमिना पण किती आहे हे आपल्याला समजतं। आणि निसर्ग हा गुरु आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यात आपण वेगवेगळं ज्ञान घेऊ शकतो आणि हे ज्ञान आजन्म आपल्या सोबत राहतं। आणि असं ज्ञान सर आपल्याला त्यांच्या या ट्रेकिंग ग्रुपच्या, इको फ्रेंडली ग्रुपच्या माध्यमातून देत आहोत। असं म्हटलं जातं की मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो आणि आपण मरेपर्यंत काही ना काही वेगवेगळ्या गोष्टीतून काही ना काही शिकत असतो। तसंच आज मी माझ्या आयुष्यात काही वेगळे अनुभव घेतले 2 दिवसामध्ये। कॅम्पिंग छान होतं, शेकोटीचा कार्यक्रम असेल, जेवणाची सोय असेल, म्हणजे एकूणातच खूप छान हे ट्रेकिंग इको फ्रेंडली ग्रुपसोबत झालेलं आहे। त्यामुळे कोकणे परिवाराचं मी माझ्या परिवाराच्या वतीने धन्यवाद मानते। थँक्यू। नमस्कार, जय शिवराय। रायरेश्वर पठारावर आहोत आणि आता माझ्यासोबत शिक्षिका मनीषा मॅडम आहेत। कालपासून इको फ्रेंडली क्लबसोबत त्या निसर्गात भटकंती करतात, पहिल्यांदाच आपल्यासोबत आलेत आणि मस्त एन्जॉय केलेलं आहे त्यांनी। तर आता मॅडमना विचारूया काय 2 दिवसाचा अनुभव आहे, कशा पद्धतीने निसर्गात त्यांनी एन्जॉय केलेलं आहे। मॅडम काय सांगा? तर हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या ठिकाणी झालेली आहे, त्या संकल्पनेचा साक्षीदार असलेलं हे रायरेश्वर पठार आणि या ठिकाणची भटकंती अतिशय मनमोहक होती। आणि या ठिकाणचं जे कोकणे परिवारासोबतचं जे माझं पहिल्यांदा ट्रेकिंग झालं, ते अतिशय आनंदीदायी आणि हसतमुख अशा वातावरणामध्ये झालं। तर काल आम्ही वाईमध्ये ढोल्या मारुतीचं दर्शन घेतलं, तिथंही सुंदर सगळं नियोजन सरांनी, कोकणे सरांनी केलं होतं। आणि ढोल्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा धोम धरण पाहिलं, त्याचबरोबर फडणवीसांचा वाडा, तो सुद्धा फ्यू होती तरीही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाहिला। आणि वाड्यातले सगळ्याच जे दालनं होती विथ गायडन्स आम्ही पाहिलं। आणि त्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाड्याची जी रचना तयार झाली होती, त्याच्या पाठीमागं फडणवीसांचा किती दृष्टिकोन वेगळा होता, किती दूरदृष्टिकोन ठेवून त्यांनी त्या ठिकाणची कला दालनं तयार केली होती, ही काल पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं। तर त्या ठिकाणचं हे सुंदर असं फडणवीसांच्या वाड्यांचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं। त्यानंतर धोम धरण आणि त्याचबरोबर धोम या ठिकाणचं एक सुंदर असं नरसिंह मंदिर,
त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणचा अनुभव फार सुंदर होता. त्या ठिकाणचे जे पुजारी होते त्यांनी आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धोम ऋषी या ठिकाणी येऊन या लिंगाची स्थापना कशी झाली आणि या ठिकाणी जे नरसिंह मंदिर आहे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणं किती गरजेचं आहे, कचरा टाकता कामा नये, इतकी सुंदर माहिती त्या ठिकाणी दिलं आणि आम्हाला ते हार्ट टचिंग झालं. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी वाईपासून रायरेश्वर पठाराच्या पायथ्याशी आलो आणि त्या ठिकाणच्या सगळ्या पायऱ्या पाहिल्यानंतर असं वाटलं की आपल्याला हे चढणं होईल का. आणि चढणाचा रस्ता होता तरी सुद्धा कोकणे परिवारांनी, अजित सर आणि पुरुषोत्तम सर या दोघांनी आम्हाला असा इतका सपोर्ट दिला, इतकं इन्स्पायरेशन दिलं आणि आम्ही सगळेच्या सगळे व्यवस्थित चढलो. आणि त्या ठिकाणचा पुढचा अनुभव तर अतिशय सुंदर होता. टेंट कॅम्पिंग अतिशय सुंदर, आयुष्यात पहिल्यांदाच मी ते अनुभवलं. बोन फायर त्या ठिकाणचं, गप्पा गाणी गोष्टी आणि त्या ठिकाणी सुंदर असं निसर्गरम्य परिसरामध्ये जे जेवण होतं, नाचणीची भाकरी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली. नाचणीची भाकरी आणि त्या ठिकाणी त्यांनी जी बनवलेली भाजी होती, राईस होतं, डाळ होतं, हे सगळ्याला एक वेगळीच टेस्ट होती. आणि निसर्गाच्या सानिध्यात भोजन काय असतं याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी पठारावर पण भटकंती केली, 7 रंगाच्या माती प्रत्यक्ष पाहिली आणि त्या ठिकाणी फोटो सेशन केलं. तर मला सगळ्यांना आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की इको फ्रेंडली क्लबला जॉईन व्हा आणि इको फ्रेंडली क्लबच्या फेसबुकला लाईक करा, फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा पुढं येणाऱ्या ट्रेकिंग ट्रिपला माझ्यासारखं जरूर जॉईन व्हा आणि आस्वाद घ्या या ट्रिपचा. धन्यवाद. जय शिवराय. आता रायरेश्वरावरून आता आम्ही परत निघालोय सोलापूरकडे. माझ्यासोबत आता अजित वायचळ साहेब आहेत, मूळ कुर्डवाडीमध्ये त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षापासून इको फ्रेंडली क्लबच्या संपर्कात आहे. प्रत्येक वेळी आपल्या फॅमिलीसोबत इको फ्रेंडली क्लबसोबत ते फिरायला येतात आणि 2 दिवस छान एन्जॉय करतात. कालपासून ते सोबत आहेत. यावेळेला वाई रायरेश्वर करून कसं वाटतंय थोडंसं विचारायचं सर, काय सांगा. जय शिवराय सर. प्रथमतः इको फ्रेंडली क्लबसोबत ज्या वेळेस मी येतो त्यावेळेस माझं 100% ते समाधान झालेलंच असतं. या ठिकाणी कमर्शियल दृष्टिकोन न ठेवता आपलेपणाचा जो दृष्टिकोन असतो आपणासोबत आल्यानंतर, की मला प्रत्येक वेळेस कुटुंबासोबत असल्याचा, संपूर्ण कुटुंब जे 25-30 लोक असतात आपल्यासोबतचे ते संपूर्ण हे माझे कुटुंबच आहेत. या पद्धतीने आपलं प्लॅनिंग असतं. प्रत्येकाची काळजी घेणे म्हणा, जेवणाची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था आणि यात वैशिष्ट्य म्हणजे आपलं स्वतःचं सुद्धा तुमचं पूर्ण कुटुंब असतं. म्हणजे पार्सलिटी नसते, त्याचबरोबर प्रत्येकाची केअरटेकिंग ही खूप छान असते आणि सुरक्षितता खूप असते. आमचे सोलापूरचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते निलेश आत्ता आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदाच इको फ्रेंडली क्लबसोबत आलेत. काय अनुभव घेतला आता निलेश सरांना विचार, काय सांगा. खरं तर मला वाटलं नव्हतं एवढं अप्रतिम आणि इतकं मस्त अनुभव मला मिळेल. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी ग्रुपसोबत, अनोळखी ग्रुपसोबत, परशुराम सर जरी माझे चांगले सहकारी मित्र असतील, मार्गदर्शक असतील, तरी इतर सर्व लोक या अनोळखी होते. असं पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात या ग्रुपसोबत असं प्रवासासाठी आलो. तर मला एक क्षणही, म्हणजे जसं सुरुवातीला प्रवास सुरू झाला बसमध्ये उतरल्यापासून ते आत्तापर्यंत, एक क्षणही असं वाटलं नाही की आपण कोणीतरी अनोळखी लोकांसोबत आपण त्यांच्या समूहात आहोत. अतिशय आपुलकीनं प्रत्येकजण एकमेकाची काळजी घेतात, प्रत्येकजण एकमेकाला साथ देतात आणि हा गड चढणं असेल किंवा प्रत्येक मुमेंटमध्ये, प्रत्येक प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांच्या सोबत आहोत. आणि जेवण खरं तर इतकं चांगल्या पद्धतीचं, म्हणजे घरगुती जेवणालाही लाजवेल इतकं चांगलं जेवण इथलं होतं. परत परिसर इतका चांगला होता, झोपायची सोय इतकी चांगली होती. सरांचं खरंच मनापासून आभार मानावं असं वाटतंय. अतिशय कमी दरामध्ये इतका चांगला, मोठा आणि इतका अप्रतिम अनुभव जे मला मिळाला आहे. तर याच्यातून मी आज स्वतः मनातून एक निश्चय केलेला आहे की इथून पुढं जेव्हा केव्हा इको फ्रेंडली क्लबचं जेव्हा केव्हा टूर असेल, त्यांचं नियोजन असेल, त्या प्रत्येक नियोजनात मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सामील होणार. नमस्कार, जय शिवराय. रायरेश्वरावर आहोत आणि आता आपल्यासोबत रिया आणि गायत्री मॅडम आहे. यापूर्वी सुद्धा इको फ्रेंडली क्लबसोबत ते भटकंतीला आलेले आहेत, पण बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर आता ते आले. खास तर रियाच्या इच्छेखातर आलो आहे आपण. रिया आता पुण्यामध्ये शिक्षण घेते. कसं वाटलं 2 दिवस, काय काय अनुभवले आता रियाकडे जाणून घ्या, काय सांगशील. 2 दिवस खूप मजा झाली. कॅम्पिंग फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स भेटलं
आणि खूप वर्षाच्या गॅपमुळे थोडासा त्रास झाला चढताना वगैरे, पण आता उतरताना एवढा काही त्रास जाणवत नाही आहे आणि इथून पुढे पण इको फ्रेंडली सोबत असं कमी येत राहू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव माहिती, तर मी सोलापुरात राहते. तर मी इको फ्रेंडली क्लब म्हणून एक आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत असं आली आहे आणि 2 दिवस असंच फिरायला आलते मी. तर मी आता त्या गडावरती गेलते आणि तिथं आम्ही टेंट कॅम्पिंग केली. मला खूप जास्त मजा आली अँड आय लव्ह कॅम्पिंग. अँड इथं आम्हाला चढायचं पण होतं, ट्रॅकिंग म्हणतात त्याला. ट्रॅकिंग मला खूप आवडतं, कॅम्पिंग आवडतं. ते सगळं माझा स्वप्न असं खरं झालं आहे. मला खूप आवडलं इको फ्रेंडली क्लब. जेव्हा आता मी पुढच्या वेळी आता ट्रिप जर असेल तर मी पक्का येणार. मला खूप आवडलं. थँक्यू. मी आणि माझी आजी आले कारण की माझी मम्मीला थोडं काम होतं म्हणून आली नाही. मी आणि माझी आजी आलो. मला खूप आवडलं असं सगळं टेंट कॅम्पिंग वगैरे. थँक्यू. नमस्कार, मी मेघा संजय क्षीरसागर सोलापूरहून आहे आणि आज पहिल्यांदाच आयुष्यात कोंकणे सरांच्या इको फ्रेंडली ग्रुपबरोबर कॅम्पिंगसाठी निघालो होतो. तर खूप भीती वाटत होती अगोदर, पण सर सोबत होते. सगळ्यांच्या सहकार्य इतकं छान होतं की कधी चढलो आम्ही गड हेच कळलं नाही आणि गेल्यावर खूप छान वाटलं. आणि आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण झालं की एवढ्या उंचावर जाऊन रायरेश्वरचं दर्शन घेतलं, कॅम्पिंग केलं. 7 रंगाची मातीचा डोंगर आहे तो पण पाहिला, धोम धरण पाहिलं. 2 दिवस खूप छान एन्जॉय केला आम्ही आणि परत एन्जॉय करणं, परत ट्रिप जॉईन करण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि नातीला घेऊन आले होते कारण सोबत माझी मुलं मला पाठवतच नव्हती एकटीला की नको तुला एवढ्यावरती चढणं होणार नाही म्हणून. तर नाही म्हणलं माहीत नाही आहे, सोबत आम्ही दोघी जातो आणि खूप छान एन्जॉय केला. परशुराम सरांच्या बरोबर ट्रिपमध्ये खूप छान अनुभव आला, खूप हॅपीनेस वाटला आणि खूप छान.